10 मिनिटामध्ये फटाफट उपवासाची इडली कशी बनवायची. इथं आपण 1 वाटी वरई आणि अर्धी वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. फक्त 2 तास भिजवून घ्यायचा आहे. उपवास नवरात्री स्पेशल उपवासाची रेसिपी मी तुमच्यासोबत घेऊन आलेली शेअर करते. आपण हे भिजवून घेतलेली वरई आणि भगर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा. बारीक करून घेतलं आणि याला ना अगदी एक अर्धा ते पाऊण तास भिजत ठेवायचं आहे. पीठ अगदी घट्ट बारीक करून घ्यायचं आहे, कारण पाण्याचं प्रमाण आपण कमीच वापरायचं आहे. इथं आपण साबुदाणा आणि भगरला जास्त पाणी वापरायचं नाही. ज्या पद्धतीने आपण तांदळाची इडली बनवतो, त्या पद्धतीची इडली बनवतोय. पण इथं आपण पाण्याचं प्रमाण अगदी कमी वापरायचं आहे. वरई आणि हे थोडंसं भिजलं की थोडंसं ते पातळ होतं. पाणी सुटतं त्या वरईला आणि साबुदाण्याला. त्यामुळे आपण हे पीठ अर्धा ते पाऊण तास भिजवून घेतलं. यामध्ये आता मस्त असं हे पीठ भिजलेलं आहे बघू शकता. आपण ज्यावेळेस बारीक केलं ना हे पीठ आपण घट्ट होतं आणि आपण ज्यावेळेस हे भिजत ठेवलं पीठ, त्यानंतर हे पीठ आपलं पातळ झालेलं आहे. यामध्ये जास्त पाणी वापरलेलं नाहीये. आता इथं आपलं बॅटर तयार झालेलं आहे इडलीसाठी. तर आता यामध्ये घालूया थोडंसं मीठ. मीठ घालून हलवून घ्यायचं आणि थोडासा इनो सोडा घालायचा यामध्ये. इकडे बघू शकता मी यामध्ये इनो सोडा घातलेला आहे. गॅसवरती आपण इडली पात्र आणि त्याची प्लेट्स तेल लावून ठेवलेली आहे. इकडे बघा तेल लावून ठेवलंय प्लेट्सला. एकच प्लेट्स मी इथे घेतलेली आहे आणि प्लेट्स चांगली गरम झाल्यानंतर यामध्ये इडलीचं बॅटर आपण ओतायचं, म्हणजे आपल्या इडल्या मस्त अशा टमटमीत जाळीदार होतात आणि फुगतात सुद्धा, मस्त लागतात सुद्धा आणि भन्नाट होतात. इकडे बघू शकता इडल्या सगळ्या प्लेट्समध्ये सोडल्या. इकडे 5 मिनिटानंतर इडली वाफवून घेतली. बघा किती मस्त अशी इडली तयार झाली आहे बघा. मस्त. मस्त फुगल्यात सुद्धा आणि जाळीदार सुद्धा होतात. अशाच पद्धतीने बाकीच्या इडल्या तयार करून घ्यायच्या. आता इडल्या तर इथं आपल्या तयार झालेल्या आहेत. थंड झाल्यानंतर आपण इडली पात्रामध्ये काढून घ्यायच्या. एक इडली तुम्हाला काढून दाखवते बघा. मस्त अशी इडली तयार झाली हे बघा. अशाच टमटमीत सगळ्या इडल्या तयार करून घ्यायच्या आहेत. भन्नाट लागतात. उपवास केलाय ना, कंटाळा येत नाही उपवासाचा असे नवनवीन पदार्थ करून खाल्ल्यानंतर. बाकीचे सुद्धा भरपूर उपवासाचे नवरात्रातले पदार्थ शेअर केलेले आहेत. चॅनेलवर जाऊन नक्की चेक करा. तर इकडे आपण मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्याचे तुकडे घातले. थोडंसं वाळलेलं खोबरं घेतलं 1 वाटी. दही घातलं यामध्ये थोडंसं बघू शकता आणि थोडंसं चवीपुरतं मीठ, साखर घालायची. आवडत असेल तर जिरे आणि कोथिंबीर सुद्धा यामध्ये घालायचं आहे आणि आता याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं. तुम्ही खात असाल तर जिरे, कोथिंबीर नक्की वापरा. मस्त अशी चटणी वाटून घेतली. ताकाऐवजी दही वापरा. दही नसेल तर लिंबाचा रस सुद्धा वापरला तरी चालेल. मस्त अशी चटणी आपल्या इडलीसोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे. फटाफट आपली उपवासाची इडली त्यासोबत चमचमीत अशी चटपटीत आपल्या इडलीसोबत खाण्यासाठी उपवासाची चटणी तयार झालेली आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायची आहे. डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर त्रिकोणावर क्लिक करा आणि बाकीचे सुद्धा सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा.